Good evening, students. Myself Kamlesh. I will teach you Marathi. सबसे पहले Zoom लेक्चर में पहले लेक्चर में आपका स्वागत है. तुमचं स्वागत आहे माझ्यातर्फे. मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार. आज आपण 9वीची एक संतवाणी अभ्यासणार आहोत जिचं नाव आहे भेटी लागी जीवा. लेकिन उससे पहले काही पालकांची रिक्वेस्ट आहे की हे लेक्चर मराठी आणि हिंदी असं घेतलं जावं. त्यामुळे हे लेक्चर मी मराठी आणि हिंदी असं मिक्स घेणार आहे जेणेकरून सगळ्यांचे ते लक्षात यावं. दूसरा, याच्यामध्ये काही कठीण शब्द आपल्याला कवितेमध्ये येणार है. इसमें कुछ कठिन शब्दार्थ आने वाले हैं, तो स्टूडेंट्स उन कठिन शब्दों को लिखना चाहते हैं. मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा कि आप वो लिख सकते हो ताकि वो आपको थोड़ा बेनिफिट मिले. चलो स्टार्ट करते हैं हम लोग हमारे लेक्चर्स के लिए. आपली संतवाणी आहे भेटी लागी जीवा लागलीसी आस आणि याचे कवी आहेत संत तुकाराम. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आज जी आपण कविता पाहणार आहोत ही एका संतांची आहे. त्यांचं नाव आहे संत तुकाराम. उनका नाम है संत तुकाराम और कविता क्रमांक है 2 भेटी लागी जीवा. स्टूडेंट्स, आपने देखा होगा कि इन सभी संतों के नाम के आगे संत होता है, संत लगाया जाता है. ये उपाधि है, ये पदवी है, ती पदवी आहे. बघा, आपल्या नावापुढे आपण कधी संत लिहित नाही. आपल्या नावापुढे आपण लिहितो कुमार कुमारी, और थोड़े दिन के बाद मिस्टर एंड मिसेस, उसके बाद लेट कैलासवासी. मग मला सांगा, संतांमध्ये आणि आपल्यामध्ये नक्की काय फरक आहे? तो सगळ्यात पहिला फरक मी तुम्हाला सांगतो. एक दिन संत नामदेव थे. संत नामदेव होते, नदी किनारे जा रहे थे. तो उन्होंने देखा एक बिच्छू पानी में डूब रहा था. बिच्छू यानी विंचू. एक विंचू पाण्यामध्ये बुडत होता, डूबत होता. हाथ पानी में और बिच्छू को ऊपर उठाया. जैसे बिच्छू को ऊपर उठाया, बिच्छू ने अपने स्वभाव के अनुसार, आपल्या स्वभावानुसार तो संत नामदेवांच्या हाताला चावला. संत नामदेवांनी आपला हात फिर से पानी में डाला. विंचू पुन्हा पाण्यात बुडायला लागला, डुबायला लागला. त्यांनी पुन्हा आपला हात पाण्यामध्ये टाकला आणि विंचूला वर काढलं. बिच्छू ने उन्हें फिर से काट खाया. ऐसा कम से कम एक 4-5 बार हुआ. संत नामदेव के बगल में एक सज्जन व्यक्ति खड़े थे. उन्होंने संत नामदेव से कहा, एक्सक्यूज मी नामदेव महाराज, आई वांट टू से समथिंग अबाउट दैट. तो नामदेव महाराज बोले, व्हाट? तो उन्होंने कहा, उस इंसान ने कहा संत नामदेव से, संत नामदेव, हा विंचू जर तुम्हाला चावतोय तर क्या वाचवता? दोस्तों, संतों में और हम लोगों में क्या फर्क होता है? सुनो, संत नामदेव ने कहा, ये बिच्छू है, काटना इसका धर्म है. मैं इंसान हूं, बचाना मेरा धर्म है. अगर मैं तो इंसान हूं, मैं मेरा धर्म कैसे छोड़ू? दोस्तों, संतों में और हम लोगों में ये फर्क होता है. इसीलिए ये संत होते हैं. और ऐसे एक संत है जिनका नाम है संत तुकाराम. उनकी ये संतवाणी है जिचं नाव आहे भेटी लागी जीवा. चला तर आपण प्रस्तावना की नक्की आपण या कवितेमध्ये काय अभ्यासणार आहोत. भेटी लागी जीवा हा अभंग संत कवी संत तुकाराम महाराज यांनी लिहिला आहे. या अभंगामध्ये संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ, ओढ म्हणजे इच्छा, आस, समर्पक म्हणजे योग्य, उदाहरणाद्वारे व्यक्त केली आहे. मग एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. माझा पहिला प्रश्न आहे, या अभंगाचे कवी कोण आहेत? इस अभंग के कवि कौन है? और अपना आंसर है, या अभंगाचे कवी आहेत कवी संत तुकाराम. दूसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, वो प्रश्न ऐसा है, या अभंग कवी आहेत त्यांनी काय व्यक्त केलेलं आहे? या अभंगामध्ये संत तुकाराम यांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक उदाहरणाद्वारे व्यक्त केली. चलिए, हेलो, बढ़िया, क्या है? करते बोल दो टिकटॉक भी बुराई कर, फिर टिकटॉक देखते हम लोग स्टार्ट कर. या कवितेमध्ये एकूण काव्य पंक्ती आहेत 5. आपण पहिल्या त्या काव्य पंक्ती बघून घेऊया. पहिली काव्य पंक्ती आहे, मी कवितेचं वाचन करतो. मैं कविता पढ़ रहा हूं, आपको ध्यान देना है. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे.
तिसरी मुळा लेखी आसावली पाहत असे वाटुली पंढरीची भुकेली वा बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची. आणि शेवटची जी काव्यपंक्ती आहे ज्याच्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात आपल्याला तुका म्हणे मज लागिली श्रीमुख दावी देवा. अशा प्रकारे 5 काव्यपंक्तीची कविता हम लोग स्टार्ट करते. अपनी पहली काव्यपंक्ती आपण आपल्या पहिल्या काव्यपंक्तीला सुरुवात करतोय. ती आहे भेटी लागी जीवा लागली स्यास. प्रस्तुत पहले काव्य पंक्ति में संत तुकाराम उस विट्ठल से, उस परमपिता परमेश्वर से क्या कहते हैं देखो कि मुझे तुझे मिलना है. दोस्तों काव्य पंक्ति क्या है देखो, भेटी लागी जीवा लागली स्यास. भेटी, भेट, ये मुझे मिलना है. दूसरा कठिन शब्दार्थ है, अगर आपको कठिन शब्दार्थ लिखने हैं तो आप लिख सकते हो, आपके सामने स्क्रीन पे है. दूसरा है जीवा. जीवा म्हणजे आत्मा. आस, आस यानी संत तुकाराम इस कविता में परमेश्वर से क्या कहते हैं देखो, हे भगवान मुझे तुझे मिलना है. देखो हमें भगवान को कोई मिलना नहीं, हम लोग मंदिर में जाते हैं, हम लोग भगवान को मिलना नहीं होता, हमें भगवान से कुछ प्राप्त करना है. अपनी भक्ति जो है ना दोस्तों वो केवल दिखावा है, कुछ मिलता है इसलिए हम लोग मंदिर में जाते हैं. देखिए मेरे घर में अगर आप देखोगे ना तो हर संकष्टी को मेरी माँ या मेरी पत्नी गणपति बप्पा को भोग चढ़ाती. मेरा आराध्य दैवत है गणपति. हर संकष्टी को भोग चढ़ाई. आज तक नहीं खाए. हम लोग ही खाते हैं, लेकिन संत नामदेव थे ना उनके हाथों से भगवान नैवेद्य खाता था. वो सच्चे भक्त थे, इसलिए उनकी भक्ती सच्ची थी. यहाँ पे भी संत तुकाराम त्या विठ्ठलाला सांगतायत, हे विठ्ठला मला तुला भेटायचंय. काय सांगतायत बघा, संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की हे विठ्ठला मुझे, मला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे. आस म्हणजे इच्छा. मी सांगितलं ना की आपली भक्ती ही फक्त काहीतरी मिळवण्यासाठी आहे. हे संत आहेत, इनकी भक्ति झूठी भक्ति नहीं है, सच्ची भक्ति है. भगवान इनके लिए दौड़ कर आता है अपना सिंहासन छोड़कर. मी संत तुकाराम सांगतात बघा, पाहे रात्र तुझी, मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने, बड़े व्याकुलता से मैं तेरी राह देख रहा हूँ. देखिए अभी भगवान भी जो विठ्ठल है ना वो भी उनकी बातें सुनता होगा. वो क्यों विठ्ठल से मिलना चाहते हैं, क्या होगा उनसे मिलके, कौन सी बड़ी संपत्ति, बड़ा राज मिलने वाला है संत तुकाराम को ना. तो विठ्ठल के परम भक्त है, उनके जीवन का अंतिम ध्येय ही है, एक है कि मुझे परमेश्वर की प्राप्ति करनी है. अपना ध्येय क्या है, ऐसे वैसे को दिया है अपने को भी लिफ्ट करा दे, एक नहीं दो चार दिला दे, गाड़ी मोटर कार दिला दे. ये सब चीजें मांगने के लिए. अरे कभी कभी मुझे तो ऐसा लगता है फिर जाते हैं उस दान पेटी में 10 रुपए की एक नोट डाल देते हैं और हम लोग कहते हैं हे भगवान मुझे 90% देना, मैं तुझको 1 किलो मिठाई खिलाऊंगा. मतलब 10 रुपए में 90%. अरे 40,000 फीस भरने के बाद भी सामने वाले गारंटी नहीं देते 90 मिलेगा कि नहीं मिलेगा, और भगवान को 10 रुपए में 90% मांगते. ये है अपनी भक्ति. सिर्फ मांगना है, मुझे मुझे देना, मुझे मुझे. यहाँ पे संत तुकाराम जो है वो कुछ मांगने के लिए भगवान को नहीं मिल रहा है उन्हें, क्योंकि उनके जीवन का अंतिम ध्येय ही है भगवान को मिलना. बस मुझे भगवान की प्राप्ति हुई तो मुझे सब कुछ मिल गया. और भगवान भी वैसे होता है दोस्तों, भगवान भी बड़ा दयालु होता है. कैसे, मैं एक उदाहरण देता हूँ आपको. देखो एक दिन एक चोर था, चोर चोरी करता था. ओके, लेकिन एक दिन उसे चोरी करने के लिए कुछ मिला ही नहीं. शायद उस वक्त भी कोरोना फैला होगा, महामारी फैली होगी. तो एक दिवस गेला. अभी भगवान शंकर बेचारे सीधे साधे भगवान, न राजपाट है न कुछ है, स्मशान या हिमालय पर्वत उनका आसन है, तो अपनी पत्नी पार्वती के साथ हिमालय पे बैठे थे. और ये चोर को ऊपर से देख रहे थे कि ये शंकर के मंदिर में गया चोरी करने. तो उसने देखा छुड़ाने के लिए, तो उसने देखा भगवान शंकर की पिंडी पर एक
पाणी का लोटा रखा था. एक तांब्याचं एक भांडं ठेवलेलं होतं. त्याने विचार केला मनातल्या मनात, की मी हे भांडंच चोरावं म्हणून. म्हणून तो उडी मारून ते भांडं चोरायला जाऊ लागला. तो उसका हाथ वहां तक नहीं पहुंच रहा था. तो आपने देखा होगा भगवान शंकर की पिंडी के बगल में हमेशा एक कठडा होता है. एक कट्टा असतो. तो त्या कट्ट्यावर चला आणि वरती ते उन तांबे के बर्तन को खींचने लगा. फिर भी उसका हाथ नहीं पहुंच रहा था. शेवटी तो वैतागला आणि त्याने त्या भगवान शंकराच्या पिंडीवर चढला. जैसी भगवान शंकर की पिंडी में चढ़ा, ऊपर से पार्वती बहुत भड़क गई, लेकिन शंकर भगवान बड़े प्रसन्न हुए. वो साक्षात पिंडी के यहाँ प्रकट हुए और जोर से कहा, मांग, तुझे जो मांगना है मैं तुझे दूंगा. कंफ्यूज हो गया, बोला ये कैसे भगवान है, मैं तो इनकी पिंडी पर चढ़ा. पार्वती बोले, अरे भोलेनाथ क्या कर रहे हो, वो तो आप साक्षात आपकी पिंडी पर चढ़ा. तब भगवान शंकर ने कहा, अरे पार्वती, आज तक कितने भक्त आए, कहीं ने दूध चढ़ाया, कहीं ने दही चढ़ाया, फूल चढ़ाए, फल चढ़ाए, कहीं ने मिठाई चढ़ाई. एक ही भक्त ऐसा है जिसने अपने आप को ही मेरे ऊपर समर्पित कर दिया. ऐसे होते हैं भगवान. इसलिए ऐसे परमपिता विठ्ठल की वास करते. अशा परमपिता त्या विठ्ठलाला संत तुकाराम सांगतात, की हे विठ्ठला, मला तुझ्या भेटीची आस ओढ लागलेली आहे आणि मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. दुसरी जी काव्यपंक्ती आहे त्यामध्ये संत तुकाराम सांगतात, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाए. देखो, बड़ी बेसब्री उनका मन विठल की राह देख रहा है. याद रखना, जैसे हम लोग अभी राह देख रहे हैं ना, कोरोना कब जाएगा, कोरोना कब जाएगा. लेकिन हम लोग कोरोना जाना क्यों चाहते हैं, क्योंकि हमें बाहर निकलना है. थक गए, हो गए, कंटाळा आलाय घरात बसून. पण इकडे तसं नाहीये. त्यांना विठ्ठलाचं, त्यांची मन विठ्ठलाचे आसूस लिहिलेलं आहे. कशासाठी ते पाहूया. ते सांगतात, पौर्णिमेचा चंद्रमा. पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा, चंद्रमा म्हणजे चंद्र, चकोर. आपने शायद इस पंछी का नाम सुना होगा. ये कवि संकेत है, एक पंछी है जो चंद्र की जो रेज आती है, किरणें आते हैं, उन किरणों को पीकर ये जिंदा रहता है, ऐसे कहा जाता है. संत तुकाराम सांगतात, तैसे लाइक दैट ओनली, उस प्रकार माझे मन, मन माझं मन, चकोर पंछी बड़ी बेसब्री से पूर्णिमा की राह देखता है. क्योंकि उस दिन जो चंद्रमा आएगा, त्या दिवशी जो चंद्र आकाशामध्ये उगवणार, त्याची किरण जी पृथ्वीवर पडणार, वो पीकर वो जिंदा रहने वाला है. मतलब सोचो, उसके लिए त्याच्यासाठी ती चंद्र किरण किती महत्व, म्हणून तो किती व्याकुळतेने त्या चंद्राच्या किरणांची वाट पाहत असणार. तुकाराम महाराज सांगतात, त्याच प्रकारे मी देखील तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे. बघा, संत तुकाराम विठ्ठलाला भेटायचंय. त्या आपल्याला सांगतात कि किस तरीके से मुझे तुझे मिलना है. बघा, भगवान मैंने कहा ना, जाको राके साईया मार सके ना कोई. कभी कभी हम लोग देखो, एक टेबल पे चढ़े हैं और धाड़ करके गिर जाते, या हाथ टूट जाते. कभी कभी तो कई लोग ऊपर ही चले जाते. सिर्फ टेबल से गिरे, सर पे गिरे, सर फट गया, ये खून निकला और मर गया. लेकिन कई लोग आप लोगों ने देखे होंगे, आईसीयू में रहते हैं, पड़े पड़े लेटे रहते हैं, सांसें, और आईसीयू ऑक्सीजन सिलेंडर पे है, लेकिन डॉक्टर नहीं कहता कि डेथ सर्टिफिकेट नहीं देता. क्यों? क्योंकि उसने ऊपर वाले ने पकड़ के रखा है, उसने छोड़ा नहीं. मैंने कहा ना, जाको राके साईया मार सके ना कोई. ऐसे विठ्ठल की वर राह देख रहे. लक्षात घ्या. म्हणून ते सांगतात, रे विठ्ठला, तू ऐसा है की सबको सवारता है, सगळ्यांना तू वाचवतो, सगळ्यांना आपलं. ऐसे माझे मन वाटप आहे. ज्या प्रकारे पौर्णिमेचा चंद्रमा, मन, मन म्हणजे चित्त. ते सांगतात, आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना संत तुकाराम चकोराचे उदाहरण देत आहेत. ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हे चकोराचे जीवन असते, त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्षासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे. मी सांगितलं ना, की ते सांगतायत, मला फक्त तुला भेटायचंय, मला तुझ्याकडनं काही नकोय. बघा, इस पूरे कविता में वो कहाँ पे भी नहीं बोल रहे कि मुझे
तुझे इसलिए मिलना है करके, लक्षात घ्या. इसलिए मिलना है, कभी नाही कहते. हम लोग कहते हैं ना, जर मला 90% मिळाले तर मी घरी सत्यनारायणची पूजा घालेन. जर मला 90% मिळाले तर मैं इतने लोगों को खाना खिलाऊंगा, मैं इतना दान करूंगा. ऐसी कोई भी इच्छा वो नहीं कहते. या मुझे ये गाड़ी दे, 2 BHK का फ्लैट, ऐसा कोई नहीं उनके मन में. उनको सिर्फ विट्ठल को मिलना है, क्योंकि विट्ठल के प्रति उनकी सच्ची भक्ति है. और ये भक्ति कैसी है दोस्तों पता है? एक बच्चे का माँ के ऊपर जैसा प्यार होता है ना, वैसी भक्ति है. म्हणून ते सांगतात, पौर्णिमेचा चंद्र मन वाटप आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. बघा, फार सुंदर काव्यपंक्ती आहे. ते सांगतात, दिवाळीच्या मुळा, मुळा याने क्या? मुळा याने मुराळे. अभी मुराळे यानी क्या? तो लड़की जब शादी होकर ससुराल जाती है, तो जब वो ससुराल में होती है, तो पहले जमाने में, अभी तो बहुत एडवांस हो गया, पहले जमाने में दूर दूर गांव होते थे, तो मैके से कोई एक इंसान, उसका, उसके पिताजी या उसका भाई या उसका मामा, कोई तो उस लड़की के ससुराल जाता था और उसे मैके लेकर आता था कुछ दिनों के रहने के लिए. नॉर्मली दिवाळी, दसऱ्याचे जे त्योहार होते ते, असे जेव्हा सण असायचे, त्यावेळेला काय करायची मुलगी, आतुरतेने वाट बघायची त्या माणसाची. त्या माणसाला म्हटलं जातं मुळा, मुराळी. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आणण्यासाठी गेलेली माहेरची व्यक्ती म्हणजे मुळा. लेकी, लेकी म्हणजे मुलगी. आसावली, आसावली म्हणजे आतुर होना, बड़े बेसब्री से राह देखना, उसे कहते हैं आसावणे. वाटुली, वाटुली म्हणजे वाट पाहणे. आणि पंढरीची म्हणजे पंढरपूर. ये विठ्ठल जो है ना, भगवान विठ्ठल, ये विठ्ठल भगवान पंढरपुर में रहते हैं. ऐसा कहा जाता है, नहीं है ही. वहां पे ईंट पर खड़े हैं भक्त पुंडलिक. उसके कारण, भक्त पुंडलिक के कारण वो पंढरपुर में स्थित हुए. एक छोटी सी कथा है, मैं आपको बताना चाहूंगा. भक्त पुंडलिक विठ्ठल के बड़े भक्त थे. भक्त पुंडलिक विठ्ठलाचे फार मोठे भक्त असायचे. एकदा भक्त पुंडलिक आपल्या घरी आपल्या आई वडिलांची सेवा करत होते. हात पाय दाबत होते, डोकं दाबत होते. तो भगवान विठ्ठल दरवाजात आले आणि पुंडलिकाला म्हटले, अरे पुंडलिका, मी तुला भेटायला आलोय. पुंडलिक म्हटले, देवा, आय एम बिझी नाऊ, मी बिझी आहे, आई वडिलांची सेवा करतोय. भगवान को बड़ा आश्चर्य लगा. अरे उन्होंने कहा, अरे साक्षात विठ्ठल, पूरी दुनिया जिसको मिलने के लिए बेकरार है, फिर भी मैं दर्शन नहीं देता, मैं तुझसे मिलने आया. तेव्हा तो भक्त पुंडलिक म्हटला, देवा, तुझ्यापेक्षा आई वडील माझे मोठे आहेत रे, तू तर आहेच माझा देव. पुंड पुंडलिक की मातृभक्ति, पितृभक्ति देखकर विठ्ठल बड़ा प्रसन्न हुए. तो उन्होंने कहा, पुंडलिक, मांग, तुझे जो वरदान मांगने हैं मैं तुझे दूंगा. तो भक्त पुंडलिक ने 2 वरदान मांगे. पहला वरदान था, आज से तू यही पंढरपुर में स्थित होगा. और उसी वक्त पुंडल भक्त पुंडलिक के बगल में एक ईंट का तुकडा था. त्याने अशी त्या विठ्ठलाकडे फेकली आणि सांगितलं, आजपासून या पंढरपुरात तू या विठेवर उभा राहा. और भगवान भी मान्य हो गए. और उस दिन से भगवान विठ्ठल पंढरपूर में स्थित विटेवर उभे आहेत. लक्षात घ्या. म्हणून पुंडलिकवर देवहारी विठ्ठल, पहिलं पुंडलिकाचं नाव. असा हा विठ्ठल पंढरपुरात राहतो. संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे दिवाळीच्या सणाला माहेरपणावरून कोणीतरी मुराळी आपल्याला न्यायला येईल, याची ती मुलगी अतिशय मनापासून वाट पाहत असते, त्याचप्रमाणे पंढरपूर माझं माहेर आहे. कारण तिथे माझी आई, माझा बाप म्हणजे माझा विठ्ठल राहतो. आणि त्या पंढरपुरावरून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल, याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. कोण सांगतात? संत तुकाराम सांगत आहेत. चला तर पुढची काव्यपंक्ती पाहूया. भूखे लिवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. देखो, एक छोटा सा बच्चा होता है, 1 महीने का, 2 महीने का, 1 साल का. उसे माँ के साथ बड़ा कनेक्शन होता है. मैंने कहा ना, माँ का ना अपना दिल का दिल से रिश्ता है. एक छोटा बच्चा होता है, देखो, बहुत रोता है, माँ बाहर गई है कहीं तो रोते रहता है. घर में दादा दादी होते हैं, उसको उठाते हैं, उसको बहुत
तो ये वो यहाँ घुमाते हैं, पप्पा होते हैं, पप्पा आते हैं, पूरी कॉलोनी घुमा के लाते हैं, कौवा देख, कुत्ता देख, बिल्ली देख, सारे प्राणियों को दिखा देते, फिर भी वो बच्चा रोते थे। लेकिन उसके बाद माँ जैसी घर पे आती है, उसको पता चलता है इसको भूख लगी है, खाना खिलाती है, बच्चा दो, और ये तीनों के तीनों 3 घंटे से पकड़ा-पकड़ी कर रहे हैं। क्यों? क्योंकि दिल का दिल से रिश्ता है। माँ का उस बच्चे के साथ दिल का दिल से कनेक्शन है। आपने बहुत बार देखा होगा, माँ किचन में खाना बनाते रहती है, पप्पा ड्राइंग हॉल में पेपर पढ़ते रहते हैं और हम लोग मैदान में खेलते रहते हैं। हम लोग मैदान में वहाँ गिर जाते हैं, माँ को किचन में पता चलता है, माँ खाना बनाते-बनाते पप्पा से ओ गिर गया लेके आओ। पापा बोलते अपना नहीं बाजूले का गिरा। माँ बोलते अरे बाबा अपना ही है रे बाबा, जाके देख ना। जाके देखा तो सचमुच अपना ही बच्चा गिरा। माँ को समझा कैसे? मैंने कहा ना दिल से दिल का रिश्ता होता है। इसलिए वो कहते भूखे लिवा बाळ अति शोक करी। देखो हम लोग भी छोटे बच्चे थे, जब स्कूल जाते थे सीनियर जूनियर में, याद करो स्कूल से जब छूटते थे ना, ऐसा लगता था जेल से छूटे। हम लोग यहाँ वहां पे सभी माएँ खड़ी रहती थी, लेकिन जैसे ही दौड़ कर जाते थे ना, बरोबर अपनी माँ को पकड़ते थे, अपनी माँ को मिलते थे, गले मिलते थे। कभी ऐसा हुआ कि बाजू वाली आंटी को गले, अरे मम्मी ओ सॉरी सॉरी आंटी, हाँ गलती हो गई, नहीं, बरोबर अपने माँ को मिलते थे। क्यों? क्योंकि माँ का दिल के साथ रिश्ता होता है। दोस्तों मरने के बाद भी अगर इसका एक उदाहरण देता हूँ, सुनो, पढ़ते तो रहेंगे हम लोग हमेशा, लेकिन सुनो, केवल पढ़ना नहीं है, समझना है। एक जंगल होतं, एक जंगल. त्या जंगलाच्या बाजूला एक शहर होतं. त्या शहरामध्ये एक डफलीवाला होता. मस्त डफली वाजवायचा. पण शहरामध्ये फार गडबड असायची. म्हणून त्या बाजूच्या जंगलामध्ये जाऊन तो डफली वाजवायचा. वो जैसे वहाँ पे डफली बजाता था ना, त्या जंगलामध्ये एक हरणाचं पिल्लू होतं. वो हमेशा उसकी डफली सुनने आता. इंसान को बड़ा त्या माणसाला फार बरं वाटायचं. एक बेजुबान मेरी डफली सुनने आता है, मैं इतनी अच्छी डफली बजाता हूँ. इंसान था ना, आई माय माय सेल्फ, आई एम अ ग्रेट, आई एम अ ग्रेट. और जैसे-जैसे दिन बीतते गए, जसे-जसे दिवस निघून गेले, ते हरणाचं पिल्लू एक दिवस त्याच्या बाजूला बसून त्याची डफली ऐकत होतं. पण त्या दिवशी ते हरणाचं पिल्लू रडत होतं. इंसान को बड़ा अच्छा लगा, की माझी डफली ऐकण्यासाठी आज हे अक्षरशः माझ्या बाजूला येऊन डफली ऐकते. त्याने त्या हरणाच्या पिल्लाला विचारलं, "बाबा रे, माझी डफली तुला एवढी चांगली वाटते का रे, की दररोज येऊन तू माझी डफली ऐकतो?" और डफली वाले से कहा, "भाई, मैं तेरी डफली सुनने नहीं आता रे। इस डफली को जो चमड़ा लगा है ना, वो मेरी माँ का है। तू जब उस पे उँगली मारता है ना, तो तुझे लगता है उसमें से आवाज़ आती है। ना, मुझे लगता है कि मेरी माँ मुझे बुला रही है। इसलिए मैं जंगल में कहीं भी रहूँ, मैं तेरी डफली सुनने आता हूँ।" मैंने कहा ना दोस्तों, मरने के बाद भी कोई प्यार करती है, वो माँ। इसलिए वो कहते हैं कि भुकेलिवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. भुकेलिवा म्हणजे भुकेलेले. बाळ म्हणजे लहान मूल. शोक अति यानी बहुत. शोक यानी दुःख. उरी, उरी म्हणजे हृदयापासून. माऊली भेटीची तीव्र आस, मन में विठ्ठल भेटी की आस जो तीव्र है, जो लगी हुई है, ती व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात, लहान मूल जब उसको भूख लगती है, जब वो भूख से व्याकुल हो जाता है, लहान मूल भुके पोटी अतिशय व्याकुळतेने शोक करतं, दुःख करतं, रडतं, तळमळत असतं. व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतं. लाइक दैट ओनली, वो बच्चा जिस प्रकार अपनी माँ का बेसब्री से इंतजार करता है, त्याचप्रमाणे मला देखील तुझ्या भेटीची भूक लागलेली आहे. पासून उरी म्हणजे हृदयापासून तुझ्या भेटीची वाट पाहत आहे रे विठ्ठला, तू मला दर्शन दे. म्हणून शेवटच्या काव्यपंक्तीमध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे मज लागिली से भूक. तुकाराम महाराज म्हणतात बघा, सच्ची मन से कहोगे, सच्चे मन से अगर मांगोगे तो भगवान आएगा बचाने जरूर. अगर कभी सच्चे भक्त होगे और नहीं मांगोगे तो भी आएगा भगवान आपको बचाने के लिए. कैसे सर, ऐसा कैसा हो सकता? सुनो और एक कहानी. एक दिन क्या हुआ दोस्तों, एक इंसान था, बड़ा खुश, भगवान का सच्चा भक्त था, खुश था, जंगल रास्ते जा रहा था, जेब में अच्छे
हरे हरे करारे नोट थे, तो खुश था, तो गाना गाते गाते जा रहा, खुशी में होते तो गाना गाते हम लोग, गाना गाते गाते जा रहा था, कजरा रे तेरे काले काले नैना। उसी वक्त उसने जब नीचे देखा तो उसे 4 पैरों के निशान दिखाई दिए। वो बोला, "यार 4 कैसे? 2 तो मेरे, तो 2 और किसके आहे?" उसे समज में नाही आया. कोई दिखाई तो नहीं दे रहा. त्याने वरती बघितलं आणि त्या परमेश्वराला विचारले, "हे देवा, हू इज दिस? कोण है ये?" वरून म्हणाला, "अरे, मी तुझ्या बरोबर आहे." त्याला फार बरं वाटलं. एक तो आनंदामध्ये, "झेप भरी हुई, खूप आनंद आहे, मनामध्ये खूप आनंद आहे आणि देव माझ्याबरोबर चाललाय." एकदम खुश झाला. लक्षात घ्या. अजून जोराने गाणं म्हणायला लागला. पण जसं तो पुढे गेला, चालता, चालता हळू-हळू संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि एक जंगल लागलं आणि घाबरला. आणि कजरारेवरून सरळ राम, 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 लेकिन डर नहीं था, भगवान था ना मेरे साथ. बगल में देखा तो 2 ही पैर के निशान, 2 गायब. डर गया. बोला जब जरूरत नहीं थी भगवान साथ चल रहा था, आज जरूरत है भगवान गायब. ऊपर देख के बोला, हे भगवान वेयर आर यू? मुझे अभी तेरी जरूरत है, जब जरूरत नहीं थी मेरे साथ चल रहा था, 4 पैर के निशान, आज जरूरत है मेरा साथ छोड़ दिया, 2 ही पैर के निशान, मैं चल रहा हूँ, तू गायब. तेव्हा भगवान आकाशातून म्हटला, बाबा रे, जेव्हा तू आनंदात होता, तुझ्या बरोबर चालत होतो म्हणून 4 पैर के निशान, 2 तुझे, 2 माझे. अभी तू संकट में है, इसलिए मैं चल रहा हूँ, तुझे मैंने कंधे पे ले उठाया, इसलिए 2 मेरे पैर के निशान है, तू तो मेरे कंधे पे बैठा है. भगवान ऐसा है. भक्त रहोगे तो बिना मांगे ही मदद करता है. इसलिए तुकाराम महाराज कहते हैं, तुका म्हणे मज लागिली से भूक. तुकाराम महाराज सांगतात, तुका याने संत तुकाराम. मज मज म्हणजे खाण्याची इच्छा. तुकाराम महाराज काय सांगतात बघा, मुख, मुख म्हणजे चेहरा, दावी देवा, दावी म्हणजे दाखव आणि देवा म्हणजे परमेश्वरा. संत तुकाराम या कवितेच्या शेवटी सांगतात, अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात, लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. विठ्ठला मला तुझं दर्शन पाहिजे रे राजा, मला तुला बघायचंय, मला तुला भेटायचंय, मला तुझ्या दर्शनाची भूक लागली आहे, मुझे तेरे दर्शन की प्यास लगी है, भूक लगी है. अशा वेळी ते विठ्ठलाला काय विनंती करतात बघा, देवा तुझे श्रीमुख म्हणजे तुझं दर्शन, म्हणजे मला तुझे दर्शन व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये बघा. कशासाठी? गाडी, बंगला, पैसे देण्यासाठी नाही, 90% देने के लिए नहीं, कोरोना भगाने के लिए नहीं, तो फक्त मला तुझं दर्शन पाहिजे. छोटा बच्चा होता तो सिर्फ माँ का दर्शन, माँ के लिए बस और कुछ नहीं थे. लक्षात घ्या. सांगतात, तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला म्हणून तू माझ्यासाठी धावून ये बघा. विठ्ठलाला धावून येण्याची विनंती संत तुकाराम या कवितेमध्ये करतायत. म्हणून या कवितेचं नाव आहे भेटी लागी जीवा. अशा प्रकारे या कवितेमध्ये संत तुकारामांनी अलग अलग उदाहरणों के द्वारा, वेगवेगळ्या उदाहरणातून विठ्ठल दर्शनाची आपल्या ओढ या अंगवाणीतून, या संतवाणीतून, या कवितेतून आपल्या समोर मांडलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अर्थातच कविता कळाली असेल. तुम्हाला फक्त मी होमवर्क देतोय. तो होमवर्क असा आहे, की ही कविता तुम्हाला चांगल्या हँडरायटिंग मध्ये 2 घरी एकदा ती जोरात बोलायची आहे आणि या कवितेच्या पाठी तुमच्याकडे पुस्तक असेलच. या कवितेच्या पाठीमागे एक्सरसाइज आहे, ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस, ऑब्जेक्टिव्ह, फिल इन द ब्लैंक, कंप्लीट द फॉलोइंग, जे 1 मार्क्स क्वेश्चन जो है ना, वो आपको 2 टाइम्स लिखने हैं. आपको ब्रीफ लिखना नहीं है. आपको ओनली ऑब्जेक्टिव जो मैंने बोले वो आपको लिखना है. जाते जाते आप सभी दोस्तों को मेरी तरफ से कोरोना के लिए आप जो भी सरकार ने नियम हमें दिए हुए उनका पालन करो, ये विनती है. स्टे होम, घर पे रहिए और सावधानी जी आहे ती तुम्ही बाळगा, हीच माझ्यातर्फे तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीसाठी माझ्यातर्फे तुम्हाला विनंती. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच स्टुडंट. थँक्स अ लॉट. गॉड ब्लेस यू. हॅलो शशी.